नमस्कार मित्रांनो, महादेवाचे दर्शन करायला प्रत्येक जण आतुरच आहे. पण जर तुम्हाला साक्षात महादेवाने स्वर्गात म्हणजेच केदारनाथला बोलवले तर हा एक महादेवाचा चमत्कारच आहे असं समजा. गेल्या 3 वर्षापासून महादेव मला केदारनाथला बोलवत आहेत आणि ही 2024 माझी केदारनाथला जाण्याची 4थी वेळ. हे खरं आहे की महादेवांची लीला कोणी ओळखू शकत नाही. ही केदारनाथची यात्रा तुम्ही कशी पूर्ण कराल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. केदारनाथला जाण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हरिद्वारला यायचे आहे. हरिद्वार स्टेशनला उतरल्यानंतर तिकडून तुम्ही रिक्षा करून हर की पौडीला उतरायचे आहे. स्टेशन पासून हर की पौडी 2 किलोमीटर अंतरावरती आहे. इकडे तुम्हाला 1000 ते 1500 पर्यंत चांगले रूम भेटून जातील. इकडे तुम्हाला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सोनप्रयागला निघायचे आहे. या गंगेमध्ये तुम्ही स्नान करायला सुद्धा विसरू नका. हरिद्वारमध्ये गंगा आरती बघण्यासाठी खूप पर्यटक येत असतात. इकडे रोज संध्याकाळी 6 वाजता गंगा आरती होते. सोनप्रयागला जाण्यासाठी हरिद्वार स्टेशन पासून तुम्हाला खूप साऱ्या गाड्या भेटून जातील. इकडे 4 वाजल्यापासून सकाळी गाड्या सुरू असतात. बसची तिकीट तुम्हाला 800 रुपयापर्यंत भेटून जाईल. हरिद्वार पासून सोनप्रयाग हे 250 किलोमीटर आहे. तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी जवळपास 8 तास लागतील. रस्त्यामध्ये तुम्हाला धारी देवी आणि देवप्रयाग संगम लागेल. यांचे दर्शन करायला सुद्धा तुम्ही विसरू नका. देवप्रयागमध्येच आपल्याला अलकनंदा आणि भागीरथीचा संगम बघायला दिसतो. हीच धारी देवी चारधामची रक्षा करत असते. पुढे सोनप्रयाग वरून गौरीकुंडला तुम्हाला शेअरिंग जीप मधून जायचे आहे. याचे भाडे 50 रुपये आहे. सोनप्रयाग मध्ये न राहता तुम्ही गौरीकुंड मध्येच राहा. इकडे तुम्हाला 1000 रुपयापासून रूम भेटून जातील. तुम्ही तुमचे सगळे सामान त्या रूम मध्येच ठेवून द्या आणि पुढच्या दिवशी सकाळी लवकर ट्रेकला सुरुवात करायची, जेणेकरून तुम्हाला संध्याकाळची 6:30ची आरती सुद्धा बघता येईल. हा संपूर्ण ट्रॅक 18 ते 20 किलोमीटरचा आहे. जवळपास तुम्हाला इथे पोहोचण्यासाठी 8 ते 10 तास लागू शकतात. नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. महादेवाच्या कृपेने हे लगातार माझं 4थं वर्ष आहे की मी केदारनाथची यात्रा करत आहे. या अगोदर मी 2021 मध्ये, 2022 मध्ये आणि 2023 मध्ये सुद्धा केदारनाथची यात्रा केली आहे. आता आम्ही येऊन पोचले जंगलचट्टीच्या इथे. आता आम्ही येऊन पोचल्या जवळपास भीमबलीच्या इथे. अजून अर्धा किलोमीटर आहे इकडनं. बघू शकतो. तुम्हाला जर पालखीवरून सुद्धा जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही पालखीवरून सुद्धा जाऊ शकता.
या ठिकाणी रामबाडा म्हणून एक गाव होते. 2013 मध्ये जो प्रलय आला होता त्यामध्ये खूप सारी लोक वाहून गेली होती. आता हे रामबाडा गाव तर नाही आहे, पण त्या ठिकाणी हा मोठा ब्रिज बांधण्यात आला आहे. जागोजागी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्याची सोय भेटून जाईल. तसेच जागोजागी वॉशरूमची सुविधा सुद्धा केलेली आहे. तुम्हाला इथे घोडे, पालखी आणि पिट्टू सुद्धा भेटून जातील. घोडे तुम्हाला 2 ते 2.5 हजारापर्यंत भेटतील. तसेच तुम्ही इकडे हेलिकॉप्टरने सुद्धा येऊ शकता. फक्त तुम्हाला याची बुकिंग 1 ते 2 महिने आधी करावी लागते. या हेलिकॉप्टरची प्राइस वन वे साठी 2.5 ते 3 हजार आणि रिटर्नचे 5.5 ते 6 हजार एवढे आहे. मंदिरापाशी रूम तुम्हाला खूप महाग भेटतील. सर्व सीझनवर अवलंबून आहे. इकडे तुम्हाला टेंट मध्ये राहण्याची सुविधा सुद्धा आहे. हे टेंट तुम्हाला 500 पासून भेटतील. हर हर महादेव. दोन 2013 मध्ये या ठिकाणी जी मोठी आपदा आली होती त्यावेळी महादेवांच्या चमत्कारामुळेच हा मोठा दगड बरोबर येऊन मंदिराच्या पाठी थांबला. तेव्हापासून या दगडाला भीमशिला म्हणून ओळखले जाऊ लागले व याची पूजाही करू लागले. सगळ्यात पहिले केदारनाथ हे मंदिर पांडवांनी बांधले होते. त्यानंतर 8व्या शतकात जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी याला पुन्हा बांधले. केदारनाथ मंदिराच्या पाठी ठीक 100 मीटर अंतरावरती आपल्याला जगद्गुरू आदि शंकराचार्य यांची प्रतिमा बघायला दिसते. मंदिरामध्ये संध्याकाळची जी आरती होते त्यामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा. मंदिराचे कपाट सकाळी 5 वाजता उघडतात. तुम्हाला दर्शनासाठी लवकर रांगेमध्ये उभे राहायचे आहे. मी महादेवांकडे हीच आशा करतो की ज्यांना ज्यांना केदारनाथला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना महादेव लवकरच केदारनाथला बोलवतील. हर हर महादेव.